गेले आधी दयानिधी देण्याची पंथे चालू जाता. आणखीन एक प्रमाण सांगतो तुकोबारायांचं. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे तुम्ही चाला याची वाटे आणि पांडुरंग भेटे भरवशेने. माणसाने त्याच मार्गाने गेलं पाहिजे जो मार्ग अनुभवाने निवडलेला असेल त्याच. एखाद्या माणसाला प्रवास करायचा आहे, जायचं इकडं कुठंतरी, त्या माणसाला रस्ता माहिती नाही, परंतु अशा माणसाला रस्ता विचारायचा की तो माणूस कधीतरी त्या रस्त्याने गेलेला असला पाहिजे. त्याला कसलाच अनुभव नाही, त्याला विचारला आपण रस्ता कसा आहे, तो म्हणून एक नंबर रस्ता आहे. गेला महाराज नुसत्या पांदीनीच पोहोचू शकणार नाही. अगोदर त्या मार्गाने कोणीतरी गेलेलं असलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात वेद मार्गे मुनी गेले त्याचे मार्गे चालिलो नकळेची विषय अंधा म्हणून उघड बोलिलो. वेद मार्ग अर्थात साधू मंडळी मोठी माणसं ज्या मार्गाने गेलेत त्याच मार्गाने आम्हीही गेलो आणि त्याच मार्गाने तुम्ही सुद्धा चाला. कारण हा अनुभवाचा मार्ग आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये अनुभव अतिशय महत्त्वाचा असतो बाप्पा बरं का. अनुभवाशिवाय कुठलंच काम कुठलंच कार्य माणसाने करू नये. कुठलंच काम करू, व्यवहार असो, परमार्थ असो, संसार असो, कुठला व्यवसाय असो, कुठलंच काम अनुभवाशिवाय करता येत नाही. सोपं सांगतो, एकदम सोपं. साधारण जर का आपल्याला बैल जर घ्यायचा असेल बैल, तरी तिथं अनुभव लागतो. आमच्यासारख्याचं काम आहे का बैल घेणं? हा, आम्हाला कुणीही गंडवीन आहे का नाही. आम्हाला मेळ लागू देणार व्यापारी. मग बैल जर का आम्हाला घ्यायचा असेल तर असे जुने माणसं न्यावं लागतील, टोपीवाले, असे गंधावाले, असे जुने आहे का नाही. तुमच्यासारखे माणसं बैल घेण्याकरता न्यावं लागतील. आम्हाला काय मेळ लागणार आहे. असाच एक जणाला बैल घ्यायचा होता. गेला बाजारामध्ये. बाजारात गेल्याच्या नंतर बैलाची जोडी बघितली, सुंदर मस्त बैल होते, चांगले होते, किंमतही ठरली महाराज. आणि तेवढ्यात अनुभवी माणूस तिथं गेला आणि म्हणला रामभाऊ काय मिळे. काय नाही म्हणलं, बैल घ्यायला आलो होतो. आणि मग ते म्हणले बघा जरा तुम्ही नजर मारा. कोणावर? हा, बैलावर नजर मारा जरा, तुम्हाला कळतंय बैलातलं. आणि मग ह्या माणसाने काय केलं, बैलावर नजर मारली. गेला समोरून. अगोदर काय बघतात? हा, दात. त्याची व्यसन धरली, त्याची दात मोजले, 2 दाती 4 दाती 6 दाती का आदत आहे असंच असतं ना. दात बघितल्याच्या नंतर मग पाठीमागून आला, त्याचा खांदा बघितला, त्याचे शिंग बघितले, त्याची शेपटी ओढली, त्याच्या पाठीवर एक थाप मारली. आणि मग सगळं बघून झाल्याच्या नंतर त्या घेणाऱ्या माणसाला म्हणला चांगले बैल आहेत, अडचण काय? तो म्हणला अडचण काहीच नाही, बैल चांगलेत, परंतु हा व्यापारी 1 लाख रुपये जोडीची किंमत सांगतोय. किती? बस ना 1 लाख रुपये बस ना का वाढवायचे? बस. आपण कीर्तनात किती बी करू शकतो. हो, घ्यायचे का द्यायचे आहे बेल, काय करायचं आपल्याला, वचनम किम दरिद्रता आहे का नाही. कितीही वाढवू शकतो. 1 लाख बस का 1.5 लाख करायचे? म्हणजे सण बी झाले पाहिजे लोकायला. लय अवघड काम आहे महाराज. काय झालं, एका म्हातारीला 50 लाखाची लॉटरी लागली. गावातले माणसं म्हणले म्हातारीला जर काय सांगितलं ना 50 लाख तुला भेटणारच, म्हातारी आनंदाच्या भरामध्ये जाईन मरून. मग काय करायचं म्हणले, महाराजाला एखाद्या सांगा. माझ्यासारख्या शहाण्या महाराजाला सांगितलं, महाराज जा म्हणले, म्हातारीला सांगा, जरा समजून सांगा, पटवून सांगा, म्हातारी मिळू नाही पाहिजे. गेला महाराज म्हातारीला म्हणला, म्हातारे जर काय तुला 10 लाखाची लॉटरी लागली तर तू काय करशील? म्हातारी म्हणलं मी काय करेन, 2 धाम यात्रा करीन. हो महाराज म्हणले ठीक. 20 लाखाची लागली तर? म्हातारी म्हणली मी 4 धाम यात्रा करीन. महाराज म्हणले ठीक. महाराज म्हणले 40 लाख लागले तर? म्हातारीला जरा रागच आला. म्हातारी म्हणली 4 धाम यात्रा झाल्याच्या नंतर मोठा सप्ताह करीन, त्याच्यामध्ये आमच्या विक्रम महाराजाची कथा ठेवीन, आमच्या योगेश महाराजांना, आप्पा महाराजांना, पैठणे महाराजांना, माटे महाराजांना, सगळ्यांना सप्त्याला बोलवीन, इकडे सगळे गावातले भजनी मंडळ बोलवीन. अनिकेत महाराजाला बोलवायचं का? बोलू आहे का नाही बोलू. त्यांचं काय असेल ते सगळं ठरवून घेऊ म्हणले, काय अडचण. हो सगळ्या चॅनलवाले बोलून त्यांना बे कशाला पाहिजे, त्यांना बोलू म्हणले, साऊंड सिस्टीम बोलू, सगळे लोक. मला एखादं कीर्तन जमन ना एखादं. बरं मग गोविंद महाराजाला एखादं कीर्तन, 7 दिवसाचा मोठा सप्ताह करीन म्हणले 40 लाखामध्ये. महाराजाला पुढचं वाक्य बोलले. महाराज म्हणले ठीक आहे म्हातारी, तुला जर काय 50 लाखाची लॉटरी लागली तर? म्हातारीला रागच आला होता. म्हातारी म्हणले काय लावलंय, 10 लाख 20 लाख 40 लाख आणि 50 लाख. म्हातारी म्हणले महाराजा तुला अर्धे देईन. अहो बघता काय महाराजच मेला. म्हणून म्हणलं सहन झालं पाहिजे, सहन झालं पाहिजे. हा आहे का नाही, सहन झालं पाहिजे. बस ना 1 लाखाची जोडीची 1 लाख बस ना, बस बस. आणि मग त्याने सांगितलं व्यापारी 1 लाख रुपये किंमत सांगतोय. आणि मग हा अनुभवी माणूस म्हणला अरे वेड्या, 1 लाख नाही 1.25 लाख रुपये जोडीला दे ह्या, परंतु हे बैल घे. याला काय म्हणतात? हा
याला म्हणतात अनुभव, याला म्हणतात अनुभव. अनुभवाशिवाय कुठलंच काम माणसाने व्यवहारामध्ये करू नाही. मला वाटतंय ते लग्न प्रसंगाच्या वेळेस सुद्धा अनिकेत महाराज असंच असतंय बरं का. लग्न प्रसंगाच्या वेळेस सुद्धा असंच असतंय. मग ते मुलगी बघायला पोरं जातात ना, त्यावेळेस कुणी अनुभवी माणसं नेल्या जात नाहीत. पोरं जातात, मुलगी बघून येतात. परंतु ज्या वेळेस मुलीकडचे माणसं मुलाला बघायला येतात ना, त्यावेळेस शहाणे माणसं येतात. जुने माणसं चांगले पारखी माणसं येतात आणि मग त्याचं घर बघतात, त्याचं दार बघतात, त्याचं शेत बघतात, त्याचे जनावर बघतात, घरातले माणसं बघतात आणि सगळं बघून झाल्याच्या नंतर आणि मग मुलीच्या बापाला म्हणतात, अरे सगळं चांगलंय पण अडचण कशात आहे. आणि मग मुलीचा बाप म्हणतो, अहो हा बैल सुद्धा 1,00,000 रुपये मागतोय. हा नाही लक्षात आलं? आलं ना. हा बैल सुद्धा किती मागतोय? 1,00,000 रुपये मागतोय. परंतु मग हे अनुभवी माणसं म्हणतात, अरे येड्या ह्या बैलाला सुद्धा 1,25,00,000 दे, परंतु हा बैल घे. का बरं? म्हणले हा बैल आपल्या गायीच्या आज्ञेत राहणार आहे. याला काय म्हणतात? अनुभव म्हणतात. अनुभव. आणि परमार्थ असो किंवा संसार असो, अनुभवाशिवाय कुठलीच गोष्ट वा 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 देतसे ते या जग देतसे ते या जग देतसे ते या जग हे अनुभव से तेया जगा देतसे तेया जगा देतसे अनुभव आले आंगा जगा देतसे तेया जगा देतसे तेया जगा देतसे अनुभवे आले अंगा किंवा हा घ्या माझा अनुभव. भक्तिभाव भाग्याचा आहे का नाही? हा माझा अनुभव घ्या आणि तुम्ही याच मार्गाने चाला. आणि मग महाराज म्हणतात, ठीक आहे समजलं आम्हाला. दिशादर्शक माणसाच्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचा आहे. साधनेपेक्षा प्रयत्नापेक्षा दिशा महत्वाची आहे. मग तेवढी तुम्ही आम्हाला दिशा दाखवा, तेवढा दिशादर्शक दाखवा. आणि मग तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला दिशा बघायची का? तुम्हाला त्या दिशेने जायचंय का? तुम्हाला देव मिळवायचा, लाभ मिळवायचा, सुख मिळवायचंय का? मग तुम्ही एक काम करा, साधूच्या चरणाच्या जवळ जा. तुम्हाला लाभ प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पहिलं हे तो एक संता ठाजे हे तो एक संता ठाजे हे हो हे तो एक संता ठाई हे हो हे तो एक संता ठाई हे तो एक संता ठाई हे तो एक संता ठाजे हे हो हे तो एक संता ठाई हे हो हे तो एक संता ठाई लाभ पाये उत्तम लाभ पायी उत्तम लाभ पायी उत्तम लाभ पायी उत्तम मनविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास दास लाभ पायी उत्तम
संता ठाई लाभ पायी भूतम वा वा लाभ पायी भूतम लाभ पायी भूतम भूतम ह्याचा एक संता ठाई लाभ पायी भूतम पायी भूतम पायी भूतम उत्तम 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 वा वा योगेश महाराज अतिशय छान बरं का एकदा टाळे वाजवा योगेश महाराजा करता खरं म्हणजे यावर्षी ही जोडी तुम्ही आवर्जून बोलवली बरं का कारण गायक वादकाशिवाय सप्ताह नाही काय टाळकरी असायलाच पाहिजेत पण मुख्य दोन गायक एखादा वादक चांगला असला पाहिजे जेणेकरून सप्ताह रंगत असतो चांगला आहे की नाही आणि थोडी जड आहेत बरं का हे जरा महाग बी पण चांगली आहेत है की नाही? अतिशय गोड महाराज म्हणतात हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम दिशा दाखवतात संत मंडळी आपल्याला आणि ती दिशा कुठली आहे तर संतांचे चरण लाभ पायी उत्तम तो लाभ संतांच्या पायाजवळ राहतो आता तुम्ही महाराज मगाशी सांगितलं होतं लाभ या शब्दाचा अर्थ देव आणि देव कुठं संतांच्या पायाजवळ राहतो का हा अतिशयोक्ती वाटते का नाही देव संतांच्या अहो संत देवाच्या पायाजवळ असतात का देव कुठं संतांच्या पायाजवळ असतो का असतो ना महाराज कधी महाराज म्हणतात देवई शिरज चरणीची माती आणि धावत चालती मागे मागे संतांच्या पाठीमाग संतांच्या चरणाचे रजक्कन लागण्यासाठी त्यांच्या पाठीमाग देव धावतो त्यांच्या पाठीमाग देव धावतो आणि म्हणून महाराज म्हणतात हे तो एक संताटाई आणि लाभ पायी उत्तम हे तो एक हा शब्द संतांकडे लावायचा म्हणजे हा एकच अशी जागा आहे ते म्हणजे संतांचे पाय की तिथं देव तुम्हाला मिळेल आपण नाही काय एखादी गोष्ट म्हणत आमच्या गावामध्ये एक अशी वस्तू मिळते ती जगतामध्ये कुठंच मिळत नाही एक फक्त आमच्याच गावामध्ये तसं एक संतांचे पायच असे की तिथं तुम्हाला देव मिळेल आता दुसरा आहे का एक शब्द तुम्ही देवाकडे लावायचा या जगतामध्ये एक तत्व फक्त देव आहे जगतामध्ये एक तत्व फक्त देव आहे सोपं सांगतो एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेकापे काम अरे अजून प्रमाण बघा एखादं असलं तर एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आपुला तो एक तत्व या जगतामध्ये फक्त देव आहे आणि एक या शब्दातला एक जो शब्द आहे ना तो म्हणजे देव हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम लाभ तुम्हाला मिळलं बरं दुसरा आहे का आता या जगतामध्ये उत्तम कोण आहे बोला या जगतामध्ये उत्तम फक्त परमात्माच आहे भगवान स्वतः गीतेमध्ये सांगतात उत्तम पुरुषस्थोन्य परमात्मी तुदारतः ऐक ना येऊ लोकत्रयमाविष्टवर्तवेश्वर उत्तम पुरुषस्थोन्य उत्तम पुरुष या जगतामध्ये फक्त देवच आहे असा असणारा उत्तम पुरुष एक उत्तम पुरुष तो फक्त आणि फक्त लाभ आपल्याला संतांच्या चरणाजवळच मिळेल म्हणून महाराज म्हणतात हे तो एक संता ठाई आणि लाभ पायी उत्तम संतांच्या जवळ लाभ तुम्हाला प्राप्त होईल ठीक आहे महाराज कळलं आम्हाला संतांच्या जवळ गेल्याच्या नंतर लाभ मिळेल देव मिळेल सुख मिळेल परंतु तुमच्याच गाथ्यामधले प्रमाण आहेत की तुम्ही म्हणतात अशक्य गोष्टी शक्य होतील ज्या गोष्टी कधी घडणार नाहीत अशा गोष्टी शक्य होतील परंतु खरा साधू मिळणार नाही कोणत्या अशक्य गोष्टीत महाराज वर्णन करतात चंद्रामृत सुखे सेववेल असता जाता रवी धरवेल बाहे हेळा सागर तरवेल परित्या साधूची भेटी न होईल गा ऐसे कैशियाने भेटती ते साधू आहे की नाही चंद्रामृत सुख सेवेल चंद्राचं अमृत अर्थात चंद्रावरचं जे अमृत आहे ते सुखाने आपल्याला पिता येईल ही गोष्ट शक्य होऊ शकते आणि ही गोष्ट शक्य झाली कधी आता 4-5 महिन्यापूर्वी आपलं भारताचं चंद्रयान कुठे गेलं कुठे गेलं चंद्रावर गेलं काय चंद्रावर गेलं म्हणून मी एक वाक्य नेहमी सांगत असतो आपल्या झेंड्यावर चंद्र नसला म्हणून काय झालं आपला झेंडा कुठे आता चंद्रावर झेंडा आहे आपला बरं का आपल्या झेंड्यावर चंद्र नाही आपल्या झेंड्यावर चंद्र नाही परंतु आपला झेंडा कुठे चंद्रावर आहे चंद्रामृत सुखे सेवेल अजून असता जाता रवी धरवेल अहो सूर्य मावळताना थांबू शकतो असे पुराणामध्ये आपल्याला अनेक उदाहरणं पाहायला सापडतील त्यांनी हा सूर्य
मावळताना थांबवलाय है का नाही. चंद्रामृत सुखे सेवेल आस्था जाता रवी धरवेल बाहे हेळा सागर तरवेल. एखादा मनुष्य समुद्र तरून जाऊ शकतो पोहत पोहत आपल्या हाताने. कोण गेलं कोण गेलं. नेमजसीने ने मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा. कोण तर तुलाच माहिती म्हणा आम्हाला काय माहिती आहे की नाही. वीर दामोदर सावरकर आहे की नाही. ते पोहत पोहत समुद्राच्या पलीकडे गेले महाराज. मुद्दा माझा असा आहे या अशक्य गोष्टी शक्य होऊ शकतात. परी त्या साधूची भेटी बहु आवगड आहे संत भेटी बहु आवगड आहे संत भेटी बहु आवगड अवघड संत भेटी बहु आवगड आहे संत भेटी बहु आवगड आहे संत भेटी बहु अवघड आहे संत भेटी बहु अवघड आहे संत भेटी बहु अवघड आहे संत भेटी. हे परी जग जेठी करुणा केले परी जग जेठी करुणा केले परिता जगदेती करुणा केली परिता जगदेती करुणा केली. हे परी जग जेठी करुणा केली हे परी जग जेठी करुणा परिता जगदेती करुणा केली परिता जगदेती करुणा केली. बहु आवगड आहे संत भेटी ऐसे वर्म माझा ऐसे वर्म दावी नारायण ऐसे वर्म माझा दावी नारायण नारायण. बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली परी जग जेठी करुणा केली. बहु अवघड तुम्ही सांगितले तुकोबाराय अशक्य गोष्टी शक्य होऊ शकतात. साधू भेटी संत भेटी अवघड आहे. आणि मग जर का अवघड असेल तर आम्हाला साधू भेटणार कधी आणि तो लाभ आमच्या जीवनामध्ये प्राप्त होणार कधी. याच्याकरता काहीतरी सोपा उपाय सांगा. तुकोबाराय म्हणले नाही भेटणार साधू नाही भेट होत संताची. मग एक काम करा म्हटले जे संत होऊन गेलेत ना त्यांचा तुम्ही दास म्हणून घ्या. मनविता त्यांचा दास मनविता त्यांचा दास वा 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 मनविता त्यांचा दास त्यांचे दास मनविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास दास मनविता त्यांचे दास दास मनविता त्यांचे 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 दास दास मनविता त्यांचे दास दास पुरास उरेना पुरास उरे पुरास उरेना पुरास उरेना मनविता त्यांचे दास मन
दास म्हणविता त्यांचे दास. आणि मग पुढे यास उरेना. लाभ मिळवण्याकरता संत तुम्हाला मिळत नाहीत ना, मग एक काम करा, फक्त त्यांचे दास म्हणून घ्या. मज दास करी त्यांचा, संत दासांच्या दासांचा आहे का नाही. तुम्ही फक्त संतांचे दास म्हणून घ्या. एकदा का त्यांचं दासत्व स्वीकारलं की मग पुढे यास पुन्हा काही मिळवण्याची अपेक्षा तुमच्या जीवनामध्ये शिल्लक राहणार नाही. परंतु आजकाल कोणी दासत्व करण्याकरता तयार नाही, सेवा करण्याकरता कोणी तयार नाही. सेवा म्हणलं की लोकांना थंडीन तापन सगळं सोबतच येतं आहे का नाही. सेवा कोणीच करत नाही महाराज. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे, सेवेशिवाय कुठलीच गोष्ट माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही. सेवा अतिशय महत्वाची. ज्ञानोबा सांगतात तेथ सेवा हा दारवंट आहे का नाही. सेवेचा उंबरटा ओलांडल्याशिवाय माणसाला ब्रह्मज्ञान प्राप्तच होत नाही, काहीच प्राप्त होत नाही महाराज. आणि बिगर सेवेचं ज्यालाही प्राप्त होतंय ना, ते टिकत सुद्धा नाही. काय ते टिकत सुद्धा नाही. भाऊ समोर बसलेले दादा, भाऊच्या समोर जास्त बोलू नये. कसं असतंय, जिथं म्हणजे सेवेशिवाय कुठलीच गोष्ट लाभत नाही. आणि जरी लाभली तरी ती टिकत नाही. जसं वैराग्याशिवाय झालेलं ज्ञान हे टिकत नाही. ज्ञान मिळवण्याकरता अंगामध्ये वैराग्य यावं लागतं. तसं महाराज म्हणतात सेवेशिवाय कुठलीच गोष्ट जीवनामध्ये प्राप्त होत नाही. सेवा कोणीच करायला तयार नाही, माहिती का नाही. सगळ्यांना गुरु व्हायचंय, सगळ्याला मालक व्हायचंय, अशी प्रतिक्रिया लोकांची झाली महाराज. सेवा करायची नाही. एखादी पोरगी म्हणू शकते मला डायरेक्ट सासू व्हायचंय, होता येईल का? होताच येणार नाही महाराज. अगोदर काय व्हावं लागल? अगोदर सून व्हावं लागल आणि नंतर सासू. का डायरेक्ट होईल का सासू? होता येणार नाही. मुद्दा माझा असा आहे, तेथ सेवा हा दारवंटा. तुम्ही संतांचं दासत्व स्वीकारा. एकदा का तुम्ही अहो एक वाक्य सांगतो तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरती विराजमान झाले महाराज. 32 मानाचं सोनेरी सिंहासन त्या ठिकाणी निर्माण झालं. आणि या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचा आपला वाटणारा राजा, या समाजाला या सगळ्या लोकांना आपला वाटणारा राजा राजगादीवरती बसला. त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. आणि शिवाजी महाराज ज्यावेळेस राजगादीवरती बसले, राजगादीवरती बसल्याच्या नंतर आऊसाहेबांनी बघितलं शिवाजी हा राजा झालाय. आणि राजा झालाय, परंतु तो राजा आहे